आंबेगाव तालुक्यात घोड नदी पात्रा शेजारी असणाऱ्या विद्युत मोटारी तसेच शेतकऱ्यांच्या विहिरीवरील कॅनॉल जवळील मोटारी, कृषी पंप, विद्युत केबल, पाईप चोरीचे प्रमाण वाढले असून याबाबत पोलीस प्रशासनाला वारंवार सांगूनही पोलीस प्रशासन चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरत आहे। पोलिसांनी या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना मंचर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे। गेल्या काही दिवसात आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, कृषी पंप चोरीचे प्रमाण वाढले असून यामध्ये कृषी पंप स्टार्टर, पाईप, केबल चोरी होत आहे। या वस्तू चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता येत नाही। शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर शेती पिके जळत आहे। त्यामुळे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कृषी पंप चोरणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन प्रभाकर बांगर यांनी केले आहे। आज मंचर पोलीस ठाण्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तिथले पीआय कंकाळ साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। ते निवेदन या संदर्भात आहे, शेतकऱ्यांच्या नदीवरच्या मोटारी असतील, कॅनॉलवरच्या मोटारी असतील, विहिरीवरच्या मोटारी असतील, या विद्युत मोटारी चोरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। अनेक दिवसापासून हा प्रकार सुरू आहे। त्या ठिकाणच्या केबल चोरीला जात आहेत, फ्यूज सुद्धा चोरीला जात आहेत। शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत। शेतीला पाणी शेतकऱ्यांना देता येत नाही। त्याची मोटार चोरीला गेल्यानंतर त्याचं पीक त्याच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी जळताना आपण पाहतोय आणि पोलिसांना या चोरांना पकडण्यामध्ये अपयश आलेलं आहे। कुठेतरी एखादी घटना त्यांच्या हातामध्ये सापडते, त्याचाच गवगवा होतोय, परंतु अशा असंख्य घटना आहेत। माझी सुद्धा 3 HP ची मोटार दारा पडून माझ्या चोरीला गेली। 2 महिन्यापासून मी पोलिसांचा पाठपुरावा करतोय, पण पोलिसांना त्या चोरांना पकडण्यामध्ये अपयश आलेलं आहे। मी काही सूचना त्यांना केलेल्या आहे, काही मार्गदर्शन आमच्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे की तुम्ही हा चोरीचा माल ज्या ठिकाणी विकला जातोय, खास करून माझा आरोप असा आहे की जी काही स्क्रॅपची दुकानं आहेत, भंगारची दुकानं आहेत, त्या ठिकाणी हे चोर आपला माल त्या ठिकाणी विकतायत। ज्यांची मोटार वाइंडिंगची दुकानं आहेत त्या ठिकाणी सुद्धा तांब्याच्या तारा त्या ठिकाणी काढल्या जात आहेत। या संदर्भामध्ये पोलिसांनी सखोल अशी चौकशी करावी, त्यांच्यावर नजर ठेवावी आणि याच्यासाठी आम्ही एक सूचना त्यांना त्या ठिकाणी केलेली आहे का ही जी स्क्रॅपची दुकानं आहेत त्या ठिकाणी 24 तास चारही दिशेला CCTV कॅमेरे बसवले जावेत आणि हे कॅमेरे एकही मिनिट बंद राहता कामा नये। तुम्हाला हे CCTV कॅमेरे बसवल्यानंतर ऑटोमॅटिक चोऱ्यांच्या ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये या ठिकाणी ऑटोमॅटिक फरक पडल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही। त्या संदर्भात कंकाळ साहेबांनी तातडीनं या संदर्भात मीटिंग लावण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि जर या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार जर घेतला नाही तर या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन समोर या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय शेतकऱ्यांना घेऊन राहणार नाही। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 79 72 82 24 33 आणि 77 09 72 21 38।